हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री श्रावणबाळाची कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्रावणबाळ हा खूप चांगला मुलगा असतो. आज्ञाधारी व आपल्या आई वडिलांची सेवा करणारा, आई वडिलांना आपले देव मानणारा असा हा श्रावणबाळ. त्यांचे आई वडील अंध होते आणि खूप थकलेले होते व त्यांची अशी इच्छा असते की आम्ही यात्रेला जावे, पण आम्ही असे अंध असल्याने कसे जायचे, म्हणून ते निराश होतात. हे सगळे श्रावणबाळाच्या लक्षात येते व तो ठरवतो की आपल्या आई वडिलांना घेऊन यात्रेला जायचे. मग तो 2 मोठमोठ्या टोपली घेऊन तराजूप्रमाणे बनवून घेतो व आई वडिलांना सांगतो की उद्या आपण यात्रेला निघणार आहोत. ते म्हणतात, बाळा कसे शक्य आहे, आम्ही दोघे असे अंध आणि तू आम्हाला कसे घेऊन जाणार ते तरी सांग. तो सगळे सविस्तर त्यांना सांगतो. तेही खूप आनंदी असतात. सकाळी सकाळी लवकर उठून सगळे आवरून ते यात्रेला निघतात. तराजूच्या एका बाजूला आई व खाण्याचे पदार्थ, दुसऱ्या बाजूला वडील व अन्य काही आवश्यक वस्तू घेऊन मजल दर मजल करत निघतात. एका ठिकाणी ते थोडा वेळ थांबतात तेव्हा श्रावणबाळाचे वडील म्हणतात, बाळा येथे जवळपास पाण्याचा आवाज येतोय. बहुतेक जवळच नदी दिसते. पाणी घेऊन येतोस का? श्रावणबाळ म्हणतो, हो, मी पाणी घेऊन येतो. जाताना तो सोबत पाण्याची कळशी घेऊन जातो व आई वडिलांना सांगतो की मी येईपर्यंत येथेच थांबा. तो पाणी आणायला नदी तरी जातो. तिन्ही सांज असल्याने अंधुक असा काळोख पसरला होता. तो पाण्यात कळशी बुडवून पाणी घेत असतो. इतक्यात तो जोरात ओरडतो, आई ग. हा आवाज ऐकतात श्रावणचे आई वडील घाबरून जातात व दोघेही एका सुरात म्हणतात, बाळा काय झाले रे तुला? पण परत कुठलाच आवाज येत नाही. सगळीकडे शांतता पसरलेली असते. श्रावणबाळाचे आई वडील खूप रडतात, पण काय करणार. इतक्यात एक बारीक आवाज त्याच्या कानावर येतो. माताजी आणि पिताजी, आपण कसे आहात? ते म्हणतात, कोण आहात आपण आणि आम्ही कसे असणार? आमचे बाळ कुठे गेले ते अजून आले नाही व आम्ही त्याचीच वाट बघत आहोत. तुम्ही कोण आहात? मी अयोध्या नरेश दशरथ आहे व मी तुमच्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आलोय. तुमचा मुलगा माझ्याकडून चुकून मारला गेला. माझा अपराध पदरात घ्या व मला माफ करा. मला मान्य आहे की मी माफी योग्य नाही, तरीही मला माफ करा. श्रावणबाळाचे आईवडील खूप चिडतात व म्हणतात, आमच्या निष्पाप बाळाला मारलेसे, तो आमचा आधार होता. तेव्हा राजा दशरथ म्हणतात, मी संध्याकाळी शिकारीसाठी बाहेर निघालो व नदीजवळ वेगवेगळे प्राणी पाणी प्यायला येतात म्हणून मी शिकारीची वाट बघत होतो. अचानक पाण्यात हालचाल झाली व मला वाटले शिकार आली आणि मी धनुष्यबाण सोडला. तो बाण तुमच्या बाळाला लागला व त्याच्या आवाजाने मी तिथे पळत आलो आणि पाहतो तर काय, एक तरुण माझ्या बाणाने मृत्यू पावला व मी तुमच्याजवळ त्याला घेऊन निघालो. हे सगळे ऐकत असतानाच त्याची आई प्राण सोडते व त्याचे वडील राजा दशरथाला शाप देतात की आज आम्ही पुत्रशोकाने मृत्यू पावलोत, तसाच एक ना एक दिवस तूही पुत्रशोकाने मरशील. हे ऐकून दशरथ खूप अस्वस्थ होतात आणि श्रावणबाळाचे वडील सुद्धा त्याचा प्राण त्याग करतात. पुढे चालून राम वनवासात गेल्यावर दशरथ सुद्धा पुत्रशोकाने मृत्यू पावतो. अशी ही श्रावणबाळाची गोष्ट कशी वाटली? तर फ्रेंड, अशा प्रकारे श्रावणबाळाची कथा समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.